नाशिकचा भोंदू बाबा अशोक खरातच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे। लैंगिक अत्याचाराच्या 3 गुन्ह्यांनंतर आता गर्भलिंग निदान आणि वन्यजीव संरक्षण कायद्याअंतर्गतही गुन्हा दाखल होऊ शकतो। अर्थात यासोबत आयकर विभागानेही अशोक खरातच्या संपत्तीची चौकशी सुरू केली आहे। त्याची संपत्ती ही आता 2000 कोटींच्या घरात असल्याचं बोललं जातंय। भोंदू बाबा अशोक खरातचा पाय आणखीन खुला। लैंगिक अत्याचारानंतर गर्भलिंग निदान प्रकरणी गुन्हा, वन्यजीव संरक्षण कायद्याच्या कचाट्यातही सापडणार। कॅप्टन खरातची 2000 कोटींची संपत्ती रडारवर। अधिवेशनातही गाजला खरात प्रकरणाचा मुद्दा। अंकशास्त्र आणि ज्योतिषाच्या साहाय्यानं भोंदूपणा करत 100हून अधिक महिलांचं लैंगिक शोषण करणाऱ्या अशोक खरातच्या अडचणीत वाढ होताना दिसते। पोलीस कोठडीत असलेल्या अशोक खरातची पोलिसांनी चांगली झाडाझडती घेतल्याचं पाहायला मिळतंय। अगदी त्याला चालताही येणं अवघड झाल्याचं पाहायला मिळतंय। नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला, नाशिक जिल्हा बालेकिल्ला। अशोक खरातवर लैंगिक अत्याचारासोबत आता गर्भलिंग निदान प्रकरणीही गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे। यासोबतच प्राण्यांचे अवयव तंत्रमंत्रासाठी वापरल्याप्रकरणी वन्यजीव संरक्षण कायद्याअंतर्गतही कलम लागू होण्याची शक्यता आहे। या भोंदूबाबाचे आणखीन काही कारनामे समोर येत आहेत। मुलगा की मुलगी सांगण्यासाठी संतती प्राप्तीच्या नावाखाली टोटके, विधीमध्ये वन्यजीवाच्या कातडीचा वापर केल्याचा उल्लेख, रिमोटच्या सापाद्वारे येणाऱ्या भाविकांना घालत होता गंडा, वाघाचं कातडं असलेल्या वाघाचीही दाखवायची दहशत, चिंचोक्यातून रत्न, भाविकांची लाखो रुपयांची फसवणूक। भारतात गुरु म्हणून ठगवणारा कॅप्टन खरात विदेशात लक्झरी लाईफ जगणारा पंटर होता। दक्षिण कोरियातील खरातचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झालेत। कुटुंबासोबत परदेशात मौज मजा करतानाचे दृश्य समोर आले आहेत। खरातनं या सगळ्या काळात तब्बल 150 परदेश दौरे केल्याची माहिती आता समोर आली आहे। खरातनं या काळात मोठी मायाही जमवली होती। त्याची संपत्ती सुमारे 2000 कोटींची असल्याचं आता समोर येतंय। त्यामुळे तपास यंत्रणाही चक्रावल्या आहेत। लैंगिक शोषणाचा आरोपी असलेला अशोक खरात सध्या SITच्या रडारवर आहेत। याच निमित्तानं खरातनं जमवलेली जी मालमत्ता आहे त्याचा देखील आता तपास केला जाणार आहे। या संपूर्ण प्रकरणामध्ये आता आयकर विभागाची देखील एंट्री झालेली आहे। नाशिक, अहिल्यानगर आणि परदेशामध्ये देखील खरातची संपत्ती आहे। 2000हून अधिक कोटी रुपयांची असलेली ही संपत्ती सध्या चर्चेत आहे। यातच या नराधम खरातनं कैलाश जाधव नावाच्या एका व्यक्तीची खुनाची सुपारी दिली होती असाही आरोप करण्यात येतो। खरातनं हडपलेल्या जमिनीवरून वाद सुरू होता, त्यावरून ही सुपारी देण्यात आल्याचा आरोप नाशिकच्या गवळाणे गावातील शेतकरी विलास जाधव यांनी केला आहे। अंबड पोलीस स्टेशनला कंप्लेंट केली होती। माझ्या भावाचा अपघात नसून घातपात आहे। त्यांनी सांगितलं तुम्ही FIR लिहून द्या, आम्ही चौकशी करू। परंतु त्यांनी चौकशी केली का नाही हे आम्हाला माहीत नाही, पण त्यांनी आम्हाला सांगितलं, आम्ही वारंवार त्यांच्याकडे जात होतो का चौकशी करा, तो मोकाट फिरतोय तो ड्रायव्हर, त्या ड्रायव्हरला तुम्ही पकडा, त्याला पकडल्याच्या नंतर तुम्हाला कळेल का ही सुपारी यांनी दिली होती। परंतु पोलिसांनी कुठली तकलीफ न घेता त्यांनी सांगितलं आम्ही तपास केलेला आहे, याच्यामध्ये कोणाचा काही संबंध येत नाही। दुसरीकडे नाशिक सिन्नर परिसरात SITनं छापा सत्र सुरू केलंय। ईशान्येश्वर मंदिराच्या नव्या जुन्या ट्रस्टींची चौकशी करण्यात येते। मंदिरातील पुजाऱ्यांचीही चौकशी होते। खरातच्या फार्म हाऊसचे कर्मचारीही रडारवर आहेत। खरातकडे कोणते VIP येत होते याचीही कसून चौकशी करण्यात येते। खरातच्या शिवानिका संस्थांच्या बँक अकाउंटचा वापर ब्लॅकचा पैसा व्हाईट करण्यासाठी केला जायचा असा तपास यंत्रणांना दाट संशय आहे। त्यामुळे संस्थांचे सर्व आर्थिक व्यवहार तपासले जाणार आहेत। खरातचा PM म्हणून काम केलेला रमेश हिंगे फरार असून त्याच्या तपासासाठी SIT कडून शोध मोहीम सुरू आहे। हिंगे हा खरातचा अत्यंत निकटवर्ती असल्यानं आर्थिक व्यवहार आणि संपर्कात त्याची महत्त्वाची भूमिका असल्याची शक्यता आहे। विधानसभेतही या मुद्द्यावरून विरोधक आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं। या प्रकरणात सहभागी असलेल्या मंत्री अधिकाऱ्यांवर कठोर कारवाईची मागणी करण्यात आली आहे। यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी योग्य त्या कारवाईचं आश्वासन दिलंय। जे जे भेटलेत, जे व्हिडिओ क्लिप आलेत, व्हिडिओ क्लिपमध्ये आलेत, व्हिडिओमध्ये आलेत, त्या सर्वांचे CDR मोबाईलचे चेक केले पाहिजे। या सर्वांना जे घाणेरडं कृत्य, अशोभनीय, म्हणजे हा अशोक नावाचा जल तयार करायचा, अशोक
आणि काही लोक तर ते अशोक जल घ्यायसाठीच जायचे आणि हा अशोक जल त्याच्यामध्ये तो वियाग्रा टाकायचा. या संदर्भात कारवाई जरी आत्ता झाली तरी देखील याची तयारी आधीपासून सुरू होती. त्यांच्या अटकेच्या अगोदरच म्हणजे साधारणपणे 10 तारखेला 10/3 दुसऱ्या जिल्ह्यातनं आपण एका कंप्लेंटचा उपयोग करून त्यांचा LOC देखील काढून ठेवला होता की त्यांना बाहेर पळता येऊ नये. जो क्लीन असतो त्यालाच क्लीन चिट मिळते, अशी कुठलीच चिट माझ्याकडे नाही. आणि याच्यात तर ज्याचा दुरान्वयानेही संबंध असेल त्यालाही सोडलं जाणार नाही. दरम्यान नाशिकमध्येही खरात प्रकरणी व्हायरल व्हिडिओबाबत सायबर पोलिसांनी कडक भूमिका घेतली आहे. पीडित महिलेची बदनामी करणाऱ्यांवर गुन्हे दाखल होणार आहे. आक्षेपार्ह फोटो व्हिडिओ व्हायरल करणाऱ्यांवर करडी नजर ठेवण्यात येणार असल्याचं सांगण्यात आलंय. या प्रकरणातील पीडित आणि तक्रारदारांची माहिती गोपनीय ठेवण्यावर भर असणार आहे. अफवा आणि चुकीची माहिती थांबवण्यासाठी पोलिसांनी विशेष खबरदारी घेतली आहे. किरण टाजणे, पुढारी न्यूज, नाशिक.